कर्नाटकमधील आमदारांनी मागणी केलेली आहे, जर तुम्ही बेळगाव केंद्रशासित करणार असाल तर मुंबईला केंद्रशासित करा, कशा प्रकारे मागणीकडे बघताय? वारंवार कर्नाटकमधल्या सरकारची आता आरेरावी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. कारण राज्य सरकारनं विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेतनं सोडवावा यासाठी मागच्या सरकारमध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली होती. त्या समन्वय मंत्र्यांमध्ये मी देखील होतो. मी अधिकृत दौरा करून जेव्हा बेळगावला जायचा निर्णय घेतला, मी दौरा दिला, तेव्हा तिने आदेश काढून आम्हाला मनाई केली तिथं यायला. म्हणजे एक आरेरावीपणा, दांडगावापणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरू आहे. तिथले जे मराठी भाषिक आहेत 850 गावातल्या, त्या मराठी भाषिकांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे. त्यामुळं कर्नाटक आरेरावीपणा करतंय. यापूर्वी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची एकत्र बैठक घेतली होती आणि समन्वयातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा विषय हा न्यायप्रविष्ट सुद्धा आहे. मी मागच आपल्याला म्हटलं तसं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा समन्वयक मंत्री मी होतो. आम्ही त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस प्रलंबित आहे त्या केसचा खूप पाठपुरावा केलेला आहे. आणि काल देखील माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, माननीय फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि त्या शिष्टमंडळाला माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की न्यायप्रविष्ट जी सुप्रीम कोर्टमधली केस आहे त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्या बाबतीत मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभं आहे. साखर कारखानदारासाठी पवारांनी ते पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. याआधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालेला होता. कारखानदार अडचणीत असं पवारांचं म्हणणं आहे. या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्हीही हे जेव्हा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटायला गेलेले होते त्यावेळी 2 महिन्यापूर्वीच मी निवडणूक झाल्या राज्य सरकारच्या वतीनं एक प्रेझेंटेशन आपण केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांकडे दिलेलं आहे की MSP ही वाढली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला FRP किंमत ही ऊसाला देता येणं शक्य होणार नाही. या बाबतीतला प्रस्ताव देखील सादर करण्याचे आदेश त्याचवेळी माननीय अमित शाह साहेबांनी दिलेले आहेत. माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा हे तिघही माननीय अमित शाह साहेबांच्याकडे याच्यासाठी फॉलोअप करतायत आणि आवश्यकता वाटली तर अधिवेशन संपल्यानंतर या प्रश्नासाठी सरकारच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा माननीय अमित शाह साहेबांकडे त्याचा प्रयत्न करू. संघाच्या कार्यालयामध्ये जितेंद्र आव्हाडांनी हे केलेलं की थेट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातनं वगळा, बीडचं प्रकरण काय समजा याच्या बाबतीत 101 नियमाच्या अन्वये आता विधानसभेमध्ये काल चर्चा सुरू झालेली आहे. अनेक वक्त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला. काल चर्चा पूर्ण न होऊ शकल्यामुळं ऑनलेट ती चर्चा आहे. ती चर्चा आता 9:30 वाजता सुरू होणार आहे. माननीय फडणवीस साहेबांनी, माननीय शिंदे साहेबांनी आणि माननीय अजितदादांनी मला, माननीय नितेश राणेंना, माननीय आंबेडकर साहेबांना, आम्हाला तिघांना मंत्र्यांना त्या चर्चेच्या अनुषंगानं सभागृहात उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. त्यासाठी आम्ही सभागृहात जातोय. चर्चा पूर्ण आज केली जाईल आणि सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या चर्चेला योग्य ते उत्तर देतील. संघाचाच बौद्धिक होतं त्याला मात्र अजितदादांनी दांडी मारलेली आहे. अजितदादांनी दांडी मारलेली आहे बौद्धिकाला. अजितदादांची कुठची मंत्री दिसले नाही आणि कारे मोरे एकच आमदार गेले. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजितदादांकडून अशा कुठल्याही सूचना नव्हत्या, त्यामुळे मी पहिल्यांदा नाही, मग ठीक आहे ना. आता कोणतरी त्यांचे प्रतिनिधी होतेच ना. म्हणजे असं काय नाही की कुणीच नाही, त्यांचे कोणीतरी प्रतिनिधी आहेत तिथं. त्यामुळं आणि कदाचित काही म्हणजे आता बघू, आमची त्यांची भेट झाल्यानंतर विचारू आम्ही त्यांना. विरोधक म्हणतात की भाजपला स्वबळाचा नारा दिलेला आहे 2029 साठी, म्हणून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न मित्रपक्षांचा करत आहे भाजप. म्हणजे भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो. कुणाला? संजय राऊतांनी पण काल टीका केली. संजय राऊत म्हणतात की अहो, शिवसेना आणि भाजपची युती आजची नाही. शिवसेना भाजपची युती वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या काळापासून 30 वर्षाची जुनी मैत्री आहे, जुनी युती आहे. त्यामुळे कोणी कुणाला घ्यायचा प्रश्नच नाही. ही मैत्री घट्ट आहे. मध्ये 2.5 वर्ष ती मैत्री कुणीतरी खंडित केली होती. कशासाठी केली होती हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. ती मैत्री पुनर्जीवित करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2022 साली आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि ती मैत्री आता अधिक घट्ट झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कुणीही शंका घेण्याचं कारण नाही. महायुती भक्कम राहील. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.